नाव काजल हनुमंतू शिंदे. मी महावाचन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतली आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, जर नुसतं बघता आली पाहिजे तर असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होताच हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नाला भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माझा तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्याला स्वतःपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाही तर इतरांना आदर्श बनवतात. पण असा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अंधारातूनच तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणतात. असावेत बिना ध्यानानी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि हे खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी